श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचा आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1171. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये माता पार्वतीची महादेवाच्या कडून रामकथा ऐकल्यानंतर झालेली मनाची अवस्था अभ्यासली. माता पार्वतीने या श्रीराम कथेचं महात्म्य तुम्हा प्रत्येकाला सांगितलं. काही प्रमुख गोष्टी ज्या माता पार्वतीने महादेवाच्या समोर व्यक्त केल्या त्यातील एक म्हणजे ही रामकथा नित्य निरंतर ऐकली जावी. ती ऐकून जर मी तृप्त झालो आहे आता बस असं जर वाटत असेल तर रामकथेचा खरा रस आपण अजून जाणलाच नाही. ही रामकथा सामान्य जीवांना देखील परमार्थाचं सूत्र सहजपणे सांगणारी आहे. जे सत्य समजायला अत्यंत क्लिष्ट आहे, अवघड आहे, निरस आहे, असं सत्य या सगुण चरित्रामध्ये भिजवून एखाद्या पाकातल्या जिलेबीप्रमाणे जीवाला आनंद देणारी, कानांना तृप्ती देणारी, विषयी माणसाला देखील भगवंत सन्मुख करणारी अशी ही रामकथा. या रामकथेचा अव्हेर करणारा खऱ्या अर्थाने आत्महत्यारा आहे. त्यामुळं माता पार्वती आपल्या हृदयातली कृतार्थता महादेवासमोर व्यक्त करते आणि म्हणते की प्रभो हरिचरित्र मानस तुम गावा, सुनिमय नाथ अमिती सुख पावा. आपण जी ही रामकथा गायली स्वामी, माझ्या मनाला अपार सुख त्यामुळे मिळालेलं आहे. तत्पश्चात माता पार्वती काकभूषुंडींच्या चरित्राकडे वळते. आपल्या मनातला भाव, आपल्या मनातला प्रश्न ती महादेवाच्या समोर व्यक्त करते की स्वामी, वैराग्य, ज्ञान आणि विज्ञान या सर्व गोष्टी कावळ्याच्या शरीरामध्ये मिळणं हे केवळ अशक्य आहे. परंतु ही सर्व काही काकभूषुंडींना कशी प्राप्त झाली आणि त्या उपर रघुनाथाची ही निर्मळ भक्तीचं वरदान माझ्या मनामध्ये संदेह होतोय. अशा रीतीने माता पार्वती काकभूषुंडींच्या चरित्राची पृच्छा महादेवाच्या जवळ करते. त्याचं गायन गोस्वामीजी करू लागतात. नरसहस्त्र महसुनहु पुरारी, को एक होई धर्म व्रतधारी, धर्मशील कोटिक महकोई, विषय विमुख विराग रत होई, कोटि विरक्त मध्य श्रुति कहई, सम्यक ज्ञान सकृत कौलहई, ज्ञानवंत कोटिक महको, जीवन मुक्त सकृत जगसो, तीन सहस्त्र महु सब सुख खानी, दुर्लभ ब्रह्मलीन विज्ञानी, धर्मशील विरक्त रुज्ञानी, जीवन मुक्त ब्रह्म पर प्राणी, सब ते सो दुर्लभ सुरराया, राम भगति रत गत मद माया, सो हरि भगति काग किमि पाई, विश्वनाथ मोहि कहूँ बुझाई। राम परायण ज्ञान रत
गुनागार मति धीर, नाथ कहु के ही कारण, पायऊं काक शरीर, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, माता पार्वती काकभुशुंडींचा हा महिमा जाणून, त्यांचा हा सर्व अधिकार जाणून मनामध्ये विस्मयचकित झालेली आहे. मनुष्य योनीला देखील जे अत्यंत दुर्लभ आहे, नवे नवे जणू काही अशक्य आहे, अशी परमार्थाची अवस्था काकभुशुंडींनी कावळ्याच्या रूपामध्ये कशी प्राप्त केली? या प्रश्नाचा संदेह माता पार्वतीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. बघा, इथं माता पार्वती महादेवाशी संवाद करू इच्छिते. ती ही रामकथा अधिक श्रवण करू इच्छित आहे, परंतु संवाद करत असताना मनाची निर्मळता माता पार्वतीने किती सुंदर पद्धतीने जपलेली आहे. प्रभू रामचंद्रांची एवढी दिव्य कथा ऐकल्यानंतर जी माता पार्वती आपल्या मनातले रामाच्या बद्दलचे सर्व मोह नष्ट झाले हे प्रांजळपणे कबूल करते, त्याच वेळेला मला काकभुशुंडींच्या बद्दल मात्र परमसंदेह होतोय हे सांगत असताना कुठलीही भीडभाड ठेवत नाही. सज्जनो, बऱ्याचदा परमार्थामध्ये बरेच काळ आपण साधना केल्यानंतर एखादा जर बेसिक प्रश्न, एखादा मूलभूत प्रश्न ज्याचं आपल्याकडे उत्तर नसेल आणि जर तो आपल्याला अडला, तर चार चौघांमध्ये तो प्रश्न विचारताना आपल्याला फार खजील झाल्यासारखं वाटतं. विचारावा की न विचारावा असं आपल्या मनाची अवस्था होऊन जाते. बघा, भरद्वाज मुनी आणि याज्ञवल्कांच्या संवादामध्ये देखील भरद्वाजांनी हीच आपल्या मनाची कैफियत याज्ञवल्कांच्या समोर मांडली की माझ्या मनामध्ये परम संदेह आहे. विचारायला जावं तर असं वाटेल की अरे इतके वर्ष परमार्थ करूनही अजूनही संदेह, आणि नाही विचारला तर खूप मोठी हानी होण्याची शक्यता वाटते. आणि आपल्यासारखा अधिकारी संत पुन्हा कधी भेटेल, कधी आपल्याशी संवाद होईल मला माहित नाही. आणि त्यामुळं मी कुठलीही भीडभाड न ठेवता माझ्या मनातले प्रश्न आपल्या समोर व्यक्त करतो. सज्जनो, अधिकारी वक्त्याला देखील असा श्रोता मिळाला की त्याच्या वाणीला बहार येते, कारण तिथं लपवालपवी काही नाही, जे आहे अतिशय स्पष्ट आहे आणि वक्त्याला देखील त्यामुळे स्पष्ट उत्तर देता येतं. परमार्थामध्ये मला असं वाटतं की लौकिकाची लाज ठेवण्यापेक्षा जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये काही संदेह येतील आणि जर एखादा अधिकारी व्यक्ती आपल्याला संवादासाठी उपलब्ध असेल तर आपण आपल्या मनातले प्रश्न सहजतेने, सुस्पष्ट आणि दीर्घसूत्री न होता त्यांना जरूर विचारावेत. माता पार्वतीने महादेवाच्या समोर आपल्या मनातला हा भाव प्रगट केला की बायस तन रघुपती भगती मोही परम संदेह. मला परम संदेह वाटतो की हे कावळ्याच्या शरीरामध्ये कसं शक्य आहे. आणि मग आपल्या प्रश्नाचा ती विस्तार महादेवाच्या समोर करू लागते की का मला हे अशक्य वाटतंय. कारण मी माझ्या या सगळ्या भूलोकावरच्या जीवांना पाहते ना, माझ्या या लेकरांना पाहते. मला असं वाटतं की प्रत्येकाने या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर भगवत प्राप्ती करावी, कारण की त्यामध्येच त्याचं अंतिम कल्याण आहे. परंतु या एवढ्या प्रचंड विस्तारलेल्या जीवांमध्ये फार फार विरळे असे जीव आहेत जे या मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यानंतर स्वतःला न्याय देऊ शकतात. या मनुष्यत्वाला प्राप्त झाल्यानंतर भगवंताकडं, या शिवत्वाकडे जाण्यासाठी
एक खूप मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा जीवाला करावी लागते. मला या सर्व चौपाया वाचत असताना एखादा खेळाडू जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकतो तेव्हा त्याने केलेला संघर्ष जेव्हा आपण मागे जाऊन बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की कुठल्या तरी छोट्याशा खेडेगावात म्हणा किंवा जिल्हा शहरामध्ये हा मुलगा खेळत असतो. तिथं हजारो त्याच्यासारखी मुलं तो खेळ खेळत असतात. त्या सगळ्यांशी स्पर्धा करत 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 जिल्हा स्तरावरून राज्य स्तरावरती यायचं. राज्य स्तरावरती त्याच्यासारखे आणखीन हजारो वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले स्पर्धक असतात. त्या सगळ्यांशी स्पर्धा करताना आपलं नैपुण्य टिकवत, त्यामध्ये सातत्य टिकवत, निवड समितीच्या लोकांचं ध्यान आकृष्ट करून राज्य स्तरावरून झोनल म्हणजे प्रादेशिक स्तरावरती जायचं. तिथं देखील फार मोठ्या स्पर्धेतून स्वतःला उंचावत उंचावत राष्ट्रीय पातळीवरती जायचं आणि मग अखंड या देशातून आलेल्या गुणवत्तापूर्ण खेळाडूंमध्ये आपला सगळा कस पणाला लावून त्या संघामध्ये स्थान मिळवायचं. आणि जेव्हा मग आंतरराष्ट्रीय सगळ्या विश्वातून स्पर्धक एकमेकांशी झुंज देत असतात तेव्हा त्यांच्यावरती वर्चस्व गाजवायचं. असे इतिहासामध्ये नाव कोरणारे खेळाडू हे फार कमी असतात. आपल्या देशामध्ये क्रिकेट सारख्या अत्यंत लोकप्रिय खेळामध्ये सचिन तेंडुलकरचं नाव अत्यंत गौरवाने घेतलं जातं, कारण या सगळ्या स्पर्धांमधून त्याने स्वतःची गुणवत्ता अबाधित ठेवत ठेवत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत स्वतःचं नाव कोरलं. असे अनेक खेळ आहेत सज्जनो की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना केवळ मिळालेल्या या नैसर्गिक गुणवत्तेवरती कष्ट घेत घेत अनेक लोक असं दैदिप्यमान यश मिळवतात. परंतु हे सगळ्यांना मिळतं का, हा खरा प्रश्न आहे. आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की लाखामध्ये नाही, कदाचित अनेक लाखांमध्ये एखादा असा खेळाडू असतो जो या स्तरावरती अशा पार्श्वभूमीवरून जाऊ शकतो. हे जसं आपल्याला लौकिक खेळामध्ये किंवा कुठल्याही इतर स्पर्धांमध्ये दिसतं, त्याचप्रमाणे परमार्थामध्ये देखील या भगवत प्राप्तीसाठी जरी सर्वांची स्पर्धा नसली तरी स्पर्धा ही आपल्या आपल्या स्वतःशीच असते. आणि बघा, गंमत अशी आहे की लौकिक स्पर्धेमध्ये देखील खेळाडूंना जर विचारलं की तुमचा सगळ्यात मोठा स्पर्धक कोण, तर बहुतांश यशस्वी खेळाडूंचं उत्तर असतं की मी स्वतःच माझा स्पर्धक आहे. मला माझ्या स्वतःच्या कमजोरींवरती पुढे जायचंय. मी आतापर्यंत जे सर्वोत्तम प्राप्त केले त्याच्या पुढे मला जायचंय. मी माझ्या स्वतःशी स्पर्धा करतो, मी इतर कोणाशीही स्पर्धा करण्याच्या भानगडीत जात नाही. आणि त्यामुळं हे स्वतःच आतमध्ये परफेक्शनिस्ट होण्याचा प्रयत्न करत असतात. सज्जनो, परमार्थामध्ये देखील आम्हाला स्पर्धा कोणाशी करायची, आपल्या स्वतःशी करायची. आणि त्याचे हे वेगवेगळे स्तर माता पार्वती सांगते की मला असं वाटतं की माझ्या सर्व लेकरांना भगवत प्राप्ती व्हावी, परंतु इथं कोण आहे जो स्वतःच्या आतमध्ये उतरून स्वतःच्या असलेल्या दोषांना हेरून त्यांना बाजूला करून या भगवत प्राप्तीच्या मार्गावरती अग्रेसर होऊ इच्छितो. प्रत्येक जण तर प्रभावित करण्यासाठी, दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यासाठीच या परमार्थामध्ये आपली स्वतःची शक्ती खर्च करत असतो. ज्याला या भगवंताची प्राप्ती करायची आहे त्यासाठी पहिल्यांदा तर मनुष्य देह हा अत्यावश्यक आहे. असा मनुष्य देह मिळाल्यानंतर नरसहस्त्र मह सुनहु पुरारी, हजारो माणसात, त्यामुळे पहिला क्रायटेरिया आहे मनुष्य योनी मिळणं. आणि हे इतकं सोपं नाही सज्जनो, इतकं सोपं नाही. आज आम्हाला कदाचित आपण ही किमान अर्हता पार केलेली आहे याची कल्पना देखील नाही. आपली पाप पुण्य कुठेतरी समान झाली आणि गुरु कृपेचा कुठेतरी वरदहस्त पडला, भगवत कृपेचा कुठेतरी वरदहस्त पडला आणि त्यामुळं त्याने आम्हाला जणू काही ढकललं की जा, थोड्याशा कमी आहेत परंतु तुला मी तेवढी सूट देतो. इतर कृमी कीटकांमध्ये
तुला आपल्या स्वतःचा उत्कर्ष साधता येणार नाही, म्हणून तुला मी मनुष्य योनी देतो, जा स्वतःचा उत्कर्ष साधून घे. परंतु किती जणांना माहिती आहे हे, किती जणांना कळतंय? आम्ही तर सर्व मंडळी हा मनुष्य देह मिळालाय तो केवळ या देहाच्या आधाराने भोग भोगण्यासाठी मिळाला आहे, या भूमिकेमध्ये आहोत. कोणीतरी एखादाच असतो की जो थोडासा गांभीर्याने या जन्माचा विचार करतो की नेमका भगवंताने मला हा जन्म कशासाठी दिला असेल, का मला इतर प्राणी मात्रांपेक्षा विशेष बुद्धिमत्ता, विशेष बळ प्रदान करून या जगात पाठवलं असेल. आणि जेव्हा त्याला लक्षात येतं की भगवत प्राप्ती या ध्येयासाठी भगवंताने आपल्याला ही मनुष्य योनी दिलेली आहे, तत्पश्चात या भगवत प्राप्तीसाठी सगळ्यात प्रथम गोष्ट त्याला करावी लागते, ती म्हणजे कौएक होई धर्म व्रतधारी. हजारो असे जीव जन्माला येतात, त्यांच्यापैकी कोणीतरी एखादा जागा होतो आणि असा जागा झालेला जीव धर्मव्रत धारण करणारा ठरतो. धर्मव्रत धारण करतो म्हणजे काय करतो? केवळ पूजा, व्रत वैकल्य, अनुष्ठान, पोथी पारायण, देवपूजा एवढ्यापुरतच धर्मव्रत या शब्दाचा अर्थ आहे का? आपल्या धर्माने दिलेली विहित कर्म. सज्जनो, धर्मव्रतामध्ये हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे की आपल्या स्वधर्माचं आचरण नीतीच्या आधाराने करणं. आपण ज्या आश्रमामध्ये आहोत त्या आश्रम व्यवस्थेप्रमाणे भगवत सन्मुख होण्याच्या दृष्टीने नित्य प्रयत्नशील राहणं, हे धर्मव्रत आहे. त्यामुळे भगवंताची पूजा अर्चा, नामस्मरण, गुरुसेवा, पूजा पाठ, पारायण, अनुष्ठान हे सगळं करत असताना आपली विहित कर्म अत्यंत योग्य पद्धतीने करणं, आपलं जीवन नीती धर्माच्या मूल्यांवरती जगायला शिकणं, हे मनुष्यत्वातून मानवत्वाकडे जाण्याचं फार मोठं स्थान आहे. अन्यथा पशूंप्रमाणे आम्ही मनुष्य योनीमध्ये जन्माला येतो, परंतु धर्मव्रताच्या दिशेने न जाता अनितीचं आचरण करून बसतो. या सगळ्या देव धर्म संकल्पनांना त्यागून देतो, यांना जुनाट समजतो, आपली ही सनातन संस्कृतीचा अव्हेर करतो. पाश्चात्यांचं अनुकरण करता करता आपल्या हातामध्ये असलेल्या या रत्नाला आपण टाकून देतो. सज्जनो, त्यामुळे हजारातले 999 मनुष्य जन्मामध्ये येऊनही धर्मव्रत धारण करू शकत नाही. असं मनापासून धर्मव्रत आचरण करणारा हा असा हजारातला एखादाच कोणीतरी ठरतो. आपण म्हणाल, मग झालं, एवढं काम झालं म्हणजे भगवंताची प्राप्ती व्हायला काही हरकत नाही. सज्जनो, आत्ता तर जिल्हास्तरीय पातळीवरती खेळाच्या मध्ये आपली चमक दाखवून झालेली आहे. मग जसा त्या खेळाडूला जिल्हास्तरीय मधून वरती उचलून प्रादेशिक पातळीवरती आणलं जातं, त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील असे जेव्हा कोट्यावधी धर्मात्मा जेव्हा या भूतलावरती दिसू लागतात, तेव्हा त्या कोट्यावधी धर्मात्म्यांमध्ये प्रत्येकाची आतमध्ये उतरून भगवंत पारख करू लागतो. जशी माता शबरी प्रत्येक बोर स्वतः चाखून घ्यायची की हे माझ्या भगवंताला अर्पण करण्यासाठी योग्य आहे की नाही, त्याप्रमाणे या कोट्यावधी धर्मात्म्यांची पारख केल्यानंतर या सद्गुरु तत्वाला एखादा कोणीतरी असा धर्मात्मा प्राप्त होतो जो विषयांपासून विन्मुख आहे, वैराग्य परायण आहे. बघा, भगवत प्राप्तीच्या या शिड्या किती अवघड आहेत. हजारो धर्मात्मा, हजारो लोकांमधून एक धर्मात्मा, असे कोट्यावधी धर्मात्मांची पारख जेव्हा होते, तेव्हा त्यांच्यापैकी कोणीतरी एखादी व्यक्ती ही वैराग्यशील निघते. सज्जनो,
आपल्या अंतरंगांच्या असलेल्या या सगळ्या वासनांचा हा खेळ आहे. सुंदरकांडामध्ये आपण निशिचरीचं चरित्र बघितलं, जी हनुमंताची सावली पाण्यामध्ये पकडू इच्छित होती, परंतु हनुमंताची सावली तिला दिसलीच नाही, कारण हनुमंताच्या अंतरंगामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती. सज्जनो, धर्म व्रत आचरण करत असताना जर फळाची अभिलाषा आमची कायम राहिली तर अशा हजारो धर्मव्रत आचरण करणाऱ्यांपैकी जेव्हा असे कोट्यावधी जीव पारखून होतात, त्यापैकी बहुतांश जीव हे पुन्हा पुन्हा खाली ढकलले जाण्याचं कारण एकच आहे की धर्माचं आचरण करत असताना फळाची अभिलाषा आमची सुटत नाही. बघा, एखादा धर्मव्रत आचरण करणारा आहे, परंतु त्याची वासना कुठं ना कुठंतरी अडकलेली असते. जसं काही दिवसापूर्वी वसिष्ठांनी सांगितलं की उपरोहित्य कर्म अति मंदा, त्याप्रमाणे धर्मपरायण आहे, परंतु पैशाची अभिलाषा फार आहे, सुटत नाहीये पैसा. धर्मपरायण आहे, परंतु लौकिकाची अभिलाषा आहे. धर्मपरायण आहे, परंतु या मिळालेल्या पुण्याच्या आधाराने स्वर्गामध्ये स्थान मिळवण्याची अभिलाषा आहे. कुठली ना कुठली तरी अभिलाषा अंतरंगामध्ये जिवंत आहे, आणि त्यामुळे सगळं आयुष्य अत्यंत सदाचाराने युक्त आहे, परंतु अंतरंग मात्र कुठल्या ना कुठल्या तरी फळाच्या अभिषेने किंवा वासनांना दडपून टाकल्यामुळं. सहज मला आठवण येते आमच्या एका लांबच्या नातेवाईकाची. आयुष्यभर अत्यंत व्रतस्थ जीवन जगले. 16 एवढं तेवढं प्रचंड असायचं की तिच्या घरामध्ये गेल्यानंतर कशाला हात लावायचा कशाला नाही हे फार काळजीपूर्वक करावं लागायचं, कारण की कधी ओरडा बसेल सांगता यायचा नाही. बाहेरून आलेली कुठलीही गोष्ट खायची नाही. तारुण्यातच वैधव्य आलं होतं, त्यामुळे एका कोपऱ्यामध्ये बसलेली असायची. आपला जप जाप्य वाचन देवपूजा याच्यामध्ये रत असायची. आणि वयाची 90 आली, शरीर सगळं थकलं आणि डोक्यावरती थोडासा परिणाम झाल्यासारखी स्थिती झाली. आणि त्या अवस्थेमध्ये मला कांदा भजी खायची, ज्या कांद्याचा आयुष्यभर विटाळ केला, मला वडापाव खायचा आहे, अशा पद्धतीच्या वासना जागृत झाल्या. आणि तिच्या मुलांना काय करावं काय करू नये हेच कळेना, की आपल्या आईला तर आपण लहानपणापासून अशा पद्धतीने बघत आलो, एवढे 30-40 वर्षाचा हा संसार तिने सगळा धर्म आचरण करत त्याचं पालन केलं, परंतु आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये काय झालंय? सज्जनो, आपल्या वासना आपण बऱ्याचदा परिस्थितीमुळे दाबून टाकतो. त्याच्यावरती धर्मस्थ असल्याचा एक मुलामा आपण लावून टाकतो, परंतु जेव्हा शरीर थकतं, जेव्हा विवेक पांगळा होतो, त्यावेळेला आतमध्ये दडलेल्या या वासना वरती येतात, शरीराचा ताबा घेतात आणि अंतरंगामध्ये दडलेल्या या सगळ्या अभिलाषांना पूर्ण करण्यासाठी शरीराला छळू लागतात. बघा, तेव्हा माता पार्वती म्हणते की कोट्यावधी धर्मपरायण व्यक्तींमध्ये एखादा कोणीतरी अत्यंत वैराग्यपरायण, विषयांपासून विन्मुख असा जीव बघायला मिळतो. आपण म्हणाल की अरे वा वा, म्हणजे कोट्यावधीमध्ये एखादा तरी. मग या वेगाने निदान आमच्या देशाची लोकसंख्या जर 150 कोटी असेल तर 150 लोकांना तरी मोक्ष लाभ होईल, भगवत प्राप्ती होईल, होय की नाही? माता पार्वती म्हणते की अशा कोट्यावधींमधला एखादा जेव्हा वैराग्य परायण होतो, तेव्हा असे कोट्यावधी वैराग्यशील जीव भगवत प्राप्तीसाठी योग्य आहेत की नाही याची चाचपणी श्रुती करते.
आणि अशी श्रुती या प्रत्येक कोटी विरक्ताच्या हृदयामध्ये जाऊन त्याच्या अंतरंगाची तपासणी करते, बघते की हा भगवत प्राप्तीसाठी योग्य आहे का. परंतु विरक्त आहे, परंतु ज्ञानाचा, सम्यक ज्ञानाचा अभाव आहे. आपण बघतो अनेकदा वैराग्यशील लोक असतात, अत्यंत व्रतस्थ असतात, धर्मपरायण असतात, कशाची अभिलाषा नसते, परंतु त्यांचं हे वैराग्य काटेरी असतं. त्यांचं हे वैराग्य अत्यंत स्वतःला आणि इतरांना त्रास देणारं ठरतं. मी नेहमी उदाहरण देत असतो की आपल्याकडं लहान मुलाचं जावळ काढतात आणि एखाद्या संन्यासाचं देखील वपन केलं जातं, परंतु संन्यासाच्या डोक्याशी कोणाला खेळायचा मोह होत नाही, परंतु एखाद्या लहान मुलाच्या जावळ काढलेल्या डोक्यावरून हात फिरवणं, त्याचे गालगुच्चे घेणं, हे मात्र प्रत्येकाला विशेष आनंद देणारं ठरतं. त्याप्रमाणे सज्जनो, वैराग्य असावं, परंतु लहान मुलाच्या जावळ काढलेल्या स्थितीप्रमाणे असावं. आणि हे कधी होऊ शकतं? जेव्हा त्याच्या अंतरंगामध्ये सम्यक ज्ञान उदयाला येतं. सम्यक, फार सुंदर शब्द आहे. सम्यक ज्ञान सकृत कौलह. सम्यक ज्ञान कसं आहे? माझ्या समर्थ सांगतात की प्रपंची सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, दोन्हीकडे यथायोग्य प्राप्त पाहिजे. प्रपंच आहे तिथं सुवर्णाचा हव्यास पाहिजेच, परमार्थामध्ये पंचीकरणाचा हव्यास पाहिजे. हे सम्यक ज्ञान आहे. तुम्ही प्रपंच करत आहात, तो चांगलाच केला पाहिजे, तो रामाचा आहे, तो उत्तमच करायला हवा. आणि हे करत असताना आपल्या या मनुष्य जन्माचं ध्येय, याचं नित्य स्मरण राहिलं पाहिजे. हे दोन्हीही ज्याला कळतं तो सम्यक आहे. अन्यथा भगवत प्राप्तीसाठी चांगला सोन्यासारखा उभारलेला प्रपंच त्यागून काय साधणार? ठीक आहे, काही जीवांची ती तशीच स्थिती असते, परंतु संतांनी ज्या पद्धतीने आचरण केलं त्या पद्धतीने आचरण करून आम्हाला काय मिळणार? किंबहुना संत करतात तसं आपण न करता, संत सांगतात त्याप्रमाणे आपण करायला हवं. श्री महाराज जेव्हा सांगतात की हाती प्रपंचाचे काम, मुखी भगवंताचे नाम, ऐसा राम जोडा मनी, हे यथार्थ ज्ञान आहे, हे सम्यक ज्ञान आहे. आणि धर्मपरायण झालो, धर्मपरायणामधून वैराग्यशील झालो, परंतु ते वैराग्य जर काटेरी असेल, जर ते वैराग्य रागीट असेल, जर ते वैराग्य हेकेखोर असेल, तर असं वैराग्य भगवंताच्या दारामध्ये रुजू होऊ शकत नाही. सज्जनो, श्री महाराजांच्या चरित्रामध्ये आपण बघतो ना, अनेक भगवे वस्त्रधारी किती हेकेखोरपणाने श्री महाराजांशी बोललेले. त्या नाशिकला तो साधू श्री महाराजांना कसा बोलला? महाराज काळाराम मंदिराला प्रदक्षिणा घालतायत आणि तेव्हा तो भगव्या वस्त्रातला साधू श्री महाराजांवरती कुठल्या तरी स्त्रीने छत्री धरलेली आहे हे पाहून महाराजांची निंदा नालस्ती करू लागलेला आहे. आणि मग महाराजांनी जाऊन त्याला त्याचंच चरित्र त्याच्या शब्दामध्ये ऐकवलं. तेव्हा त्याने त्यांचे पाय धरलेले आहेत महाराजांचे. हे कथा प्रसंग आपण चरित्रामध्ये बघितलेला आहे. श्री महाराजांचं ज्ञान हे सम्यक होतं आणि त्यामुळं प्रपंचामध्ये राहत असतानाही या सम्यक ज्ञानामुळं त्यांनी ते साध्य केलं जे सर्व काही त्यागून वनामध्ये जाऊन राहणाऱ्या वैराग्यशील पुरुषाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि ते वैराग्यशील पुरुषाला प्राप्त झालेलं यथार्थ ज्ञान श्री महाराजांच्या हृदयामध्ये होतं. त्यामुळे त्यांनी कधी प्रापंचिकांना हिणवलं नाही, कधी त्यांचा अपमान केला नाही. किंबहुना हे दीन आहेत, हे अज्ञानी आहेत, हे धडपडत आहेत, हे ठेचकाळत आहेत, यांना आधार देणं हे आपलं काम आहे असं जाणून त्यांनी स्वतःला दीनदास हे नाव धारण करून घेतलं. सज्जनो, हे यथार्थ ज्ञान आहे. जसं सायकल चालवत असताना बॅलन्स हा जता त्यानेच स्वतः धारण करावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील
प्रपंच आणि परमार्थ या रेषेच्या मध्यभागावरून या परमार्थाचा प्रवास करता येणं, याचं नाव यथार्थ ज्ञान आहे. आणि असं यथार्थ ज्ञान कोट्यावधी वैराग्यशील पुरुषांपैकी कोणाला तरीच एखाद्याला होतं. सज्जनो, खरं तर आजचा हा दोहा मला संपायचा होता, परंतु मला असं वाटतं की परमार्थाच्या या परीक्षा नीट सविस्तरपणे आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यामुळं उर्वरितच्या उपायांचं चिंतन उद्याच्या कथा विभागात करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.